नमस्कार मित्रांनो, स्टडी हब या यूट्यूब चॅनेलवर आजपासून आपण जी केला सुरुवात करत आहोत. सामान्य ज्ञान घटकाला यामध्ये आपण काय करणार आहोत की जे काही परीक्षेला महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत, कवर करायचे आहेत. जास्तीत जास्त आपल्याला प्रश्नांचा यामध्ये सराव करायचा आहे मित्रांनो. यामध्ये मित्रांनो मी काय केलं आहे की जे काही परीक्षेला जे प्रश्न विचारले जातील त्यांचा समावेश मी यामध्ये केला आहे, जेणेकरून हे प्रश्न परीक्षेला विचारले जातील. तसेच आपण काय करणार आहोत मित्रांनो की प्रश्नाने उत्तर इथे न थांबता आपल्याला काय करायचं आहे की त्यांचं जे ऑप्शन्स आहेत तर त्या ऑप्शनवरून सुद्धा काही प्रश्न तयार होतात, तर त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहा, पहिला प्रश्न लेक्चरला सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न पहा, गांधी इर्विन करार कशाशी संबंधित होता? आता याचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 2, सविनय कायदेभंग चळवळीशी संबंधित होता. आता हा करार कधी झाला? आता पहिला प्रश्न आपला हा झाला, गांधी इर्विन करार कशाशी संबंधित होता? सविनय कायदेभंग. तर तुम्हाला असं विचारलं जाईल की हा करार कधी झाला? तर त्याची तारीख आहे 5 मार्च 1931 साली झाला. आता यानंतर भारत छोडो आंदोलन तुम्हाला माहिती आहे, याची तारीख जर विचारली तर 1942 मुंबई या ठिकाणी इथून सुरू झालं ते. असहकार आंदोलन 1920ला सुरुवात झाली असहकार आंदोलनाची. पहा, ह्या एका प्रश्नात आपलं 3 प्रश्न तयार झालेत. पहिला म्हणजे गांधी इर्विन करार, त्याच्यानंतर दुसरा भारत छोडो आंदोलन 1942चं, तिसरा आपला असहकार आंदोलन आणि चौथा गांधी इर्विन करार कशाशी कधी झाला? 1931ला. आलं लक्षात? आणि रोलेट ॲक्ट लक्षात ठेवायचं 1919. अशा प्रकारे. आता दुसरा प्रश्न पाहू आपण. आता प्रश्न क्रमांक 2, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? पर्याय क्रमांक 1 3 वर्षाचा, पर्याय क्रमांक 2 4 वर्षाचा, पर्याय क्रमांक 3 6 वर्षाचा आणि पर्याय क्रमांक 5 वर्षाचा. तर याचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3 6 वर्षाचा. आता इथं तुम्हाला काय विचारलं आहे की राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ विचारला आहे. सदस्यांचा जर राज्यसभेचा विचारला तर राज्यसभेचा कार्यकाळ नसतो, ते स्थायी सभागृह असतं. ते कधीही स्पेसिफिकली त्याला किती टाईम दिलेला नसतो, ते स्थायी सभागृह असतं. लक्षात आलं? पण सदस्यांचा कार्यकाळ विचारलं तर तो किती येतो? 6 वर्ष येतो. आलं लक्षात? आता राज्यसभेविषयी थोडी माहिती पहा. पहिला घटक आहे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. कसं आहे? वरिष्ठ. आणि लोकसभा कसं आहे? कनिष्ठ सभागृह आहे ते लोकसभा. राज्यसभेत सध्या जास्तीत जास्त किती सदस्य असतात? 250 असतात. पण सध्या किती आहेत? 245. राज्याकडून निवडून किती येतात? 233 राज्याद्वारे निवडले जातात. आणि 12 कोण नियुक्त करतं? आपले राष्ट्रपती नियुक्त करतात. 12. लक्षात आलं? राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? व्यंकय्या नायडू. आता जर तुम्हाला असं विचारलं की महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य जातात, तर त्याचं उत्तर येतं 19 सदस्य राज्यसभेवर जातात. आणि लोकसभेत किती जातात? 48 सदस्य हे लोकसभेत जातात महाराष्ट्रातून. आलं लक्षात? महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? 288. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? 288. आणि विधान परिषदेची सध्या किती आहे? 78 आहे. लक्षात आलं? 78. प्रश्न क्रमांक 3 पहा, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे? आंतरराष्ट्रीय सीमा. पर्याय क्रमांक 1 मॅकमोहन, 2 रॅडक्लिफ आणि 3 ड्युरॉन. तर याचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 2 रॅडक्लिफ रेषा आहे. आणि मॅकमोहन कुठं आहे? इंडिया अँड चायना. भारताच्या आणि चीनच्यामध्ये मॅकमोहन आहे. ड्युरंट रेषा इंडिया अँड अफगाणिस्तान. या दोघांच्यामध्ये ड्युरंट रेषा आहे. आलं लक्षात? आता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताला जी आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेली आहे ती सर्वात जास्त कोणत्या देशाची लाभलेली आहे? तर 1 नंबर येतं कोणतं? बांगलादेश. बचपन MBBS असं लक्षात ठेवायचं. बचपन MBBS. आता ह्या काही ज्या देशाच्या सीमा आहेत त्या तुम्ही कशा लक्षात ठेवू शकताय? तर बचपन हा शब्द लिहायचा. बचपन. तर सर्वात जास्त बघा कोणत्या देशाची सीमा भारताला लाभलेली आहे ती म्हणजे बांगलादेश. बीवरनं बांगलादेश. त्याच्यानंतर कोण आहे? चीन, चायना, त्याच्यानंतर पाकिस्तान
आणि त्याच्यानंतर नेपाळ. हा क्रम तुम्ही लक्षात ठेवा. BCPN बचपन. आलं लक्षात. आता प्रश्न 4 पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताच्या किती राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे? 5, 4, 8, 9. आता याचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3, 9. 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. आता ती कोणकोणती राज्य आहेत पहा. पहिलं राज्य आहे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगाल. यामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभला असं जर विचारलं तर गुजरात राज्याला लाभला. 2 नंबर आंध्र प्रदेश येतं. महाराष्ट्राला किती लाभलेला आहे? 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आलं लक्षात. सर्वात कमी समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभला? तर गोवा. आता भारतात एकूण किती राज्य आहेत पहा? 9 राज्य ज्यांना की समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, 5वा प्रश्न आहे. अयोध्या कोणत्या नदीच्या किनारी किंवा काठावर आहे? अयोध्या आता खूप चर्चेत आहे अयोध्या, तर ते विचारू शकता तुम्हाला कोणत्या नदीच्या काठावर आहे. तर याचं उत्तर काय येतं मित्रांनो? पर्याय क्रमांक 1, शरयू नदीच्या काठावर. आता बाकीचं आपण काही ठिकाणं पाहूया की ती कोणत्या नदीच्या काठावर आहेत. आग्रा कोणत्या नदीच्या काठावर आहे? यमुना नदीच्या काठावर. लखनौ गोमती नदीच्या काठावर. हरिद्वार गंगा नदीच्या काठावर. श्रीनगर झेलम नदी. कानपूर गंगा नदी. आणि जमशेदपूर जो की तुमचा पहिला लोह पोलाद उद्योग ज्या ठिकाणी सुरू झाला तो कोणत्या नदीवर? सुवर्णरेखा नदी. आलं लक्षात. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती कोणत्या कलमाने केली जाते? तर त्याचं योग्य उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 4, 368. 368 कलमानुसार घटना दुरुस्ती केली जाते भारतीय राज्यघटनेत. आता काही महत्त्वाची कलमे पाहूया आपण जी की परीक्षेला विचारली जाऊ शकतात. कलम 51 कशाशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. कलम 356 राष्ट्रपती राजवट. आणि कलम 360 वित्त आणीबाणी. ही कलमं तुम्ही लक्षात ठेवा. कलम 110 लक्षात ठेवा जे की तुमचा अर्थविधेयकाची व्याख्या यामध्ये आहे. कलम 112 तुमचं अंदाजपत्रक जे की आपण बजेट म्हणतो. 112 कलमाने तुम्हाला बजेट मांडू शकताय तुम्ही. बजेट मांडतात 112 कलमाने. आलं लक्षात. प्रश्न क्रमांक 7, गदर पार्टीची स्थापना कोणी केली? आता याचं उत्तर पहा काय येतं तुम्हाला सांगायचं आहे. याचं उत्तर काय येणार? तर पर्याय क्रमांक 3, लाला हरदळे यांनी. कुठे केली असं विचारलं तर तुम्ही सांगू शकता की सॅन फ्रान्सिस्को USA येतं ते. USA त्यांनी गदर पार्टीची स्थापना केली. कधी केली? तर 1913 केली. आता काही महत्त्वाच्या संस्था पाहूया की त्या विचारल्या जाऊ शकतात. 1876 इंडियन असोसिएशन आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केली. 1924 हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन सचिंद्रनाथ सन्याळ यांनी स्थापन केली. आणि 1939 फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. आपल्या राष्ट्रीय काँग्रेस जे काही आपले राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर 1885. कुठे? तर मुंबई या ठिकाणी. आलं लक्षात. प्रश्न क्रमांक 8 पहा, कोणाच्या कार्यकाळात भारतीय सेनेचे मुख्यालय शिमला येथे स्थापन झाले? पर्याय क्रमांक 1, लॉर्ड बेंटिंक, डलहौसी, वेलस्ली आणि ऑकलंड. तर याचं योग्य उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 2, लॉर्ड डलहौसी याच्या कार्यकाळात. विज्ञानचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9, मानवाच्या कोणत्या भागात तयार होतात RBC ज्याला की आपण रेड ब्लड सेल असं ओळखतो? तर इंग्लिशमध्ये त्याला बोन मॅरो म्हणतो आपण. बोन मॅरो या ठिकाणी म्हणजेच अस्थिमज्जा तयार होते. यकृत काय? मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत. लक्षात आलं. स्वादुपिंडमध्ये कोणकोणते स्राव स्रावतात? तर या ठिकाणी इन्सुलिन हा खूप महत्त्वाचा स्राव आहे किंवा जे एन्झाईम्स आहे. कोणतं? इन्सुलिन स्वादुपिंडात तयार होतं ते.
आणि जठरामध्ये कोणकोणते, तर म्युकस आणि HCl आपलं हायड्रोक्लोरिक आम्लाने म्युकस स्रावले जाते जठरामध्ये. प्रश्न क्रमांक 10, सर्वसाधारण माणसात किती लिटर रक्त असते? माणसात किती असते, तर पर्याय क्रमांक 1, 5 ते 6 लिटर रक्त मानवात असते. मानवाच्या हृदयाचे कप्पे किती असतात असे जर विचारलं तर किती कप्पे असतात? 4 कप्पे असतात. लक्षात आलं? डाव्या भागात, माणसाच्या डाव्या भागात शुद्ध रक्त असते. शुद्ध रक्त डाव्या भागात असते. अशा प्रकारे जे काही 10 महत्त्वाचे प्रश्न होते ते आपण GKच्या पहिल्या सेशनमध्ये घेतले. आता अशाच प्रकारे आपण एक लेक्चर दररोज घेऊया, जेणेकरून आपला सराव जास्त होईल. लेक्चर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.